हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। आणि त्याचबरोबर शहरवासियांना पाणी मुबलक प्रमाणात पिण्यासाठी मिळेल। आणि आज संतांच्या भूमीमध्ये आलेलो आहे। आजच मी पत्र लिहिले, मला वाटतं सर्व शंकराचार्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री सर्व कामं मंजूर करून देतील, जेणेकरून आपला हा कोकणचा विभाग ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण भाग हा पश्चिम महाराष्ट्रासारखा समृद्ध होईल। आणि आज जरी हरड साहेबांनी एकट्याने पुढाकार घेऊन आज संमेलन घेतलं, तर तेव्हा पुढच्या वर्षी किंवा यानंतर होणारं संमेलन हा दोन्ही जिल्हा सर्व सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये असं जागतिक संत संमेलन घडवतील असा मी हा विश्वास आज व्यक्त करतोय। हरड महाराज नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। संत संमेलनासाठी ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांचे प्रथमतः मी हरड सरांचे अभिनंदन करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपूर्ण देशातील आपले संत महात्मा सर्वांना वंदन करतो। हरड महाराज आम्ही सांगत असतो, नेहमीच बोलत असतो की बाबा आम्ही तर आमचं प्रपंच सांभाळून समाजाचं काम करतोय, परंतु ज्यांनी जन्माला आल्यापासून किंवा ऐन तारुण्यामध्ये धर्मासाठी काम करतात, समाजासाठी काम करतात आणि त्यांच्या पुण्यावरती हा आपला देश आहे। हा देश चालतो का जेणेकरून ते जे चांगलं काम करतात त्यामध्ये काही आपल्या समाजामध्ये अपवृत्ती जरी चुकीचे कामं करत असले तरी सुद्धा आपला देश सर्व साधन सामग्रीने परिपूर्ण होऊन आज अन्नधान्यासहित संपूर्ण एकही माणूस उपाशी न राहता कितीही मोठा आजार आला तरी सुद्धा त्याच्यातून बाहेर काढण्याची जी ताकद आहे ती संपूर्ण या संतांच्या भूमीमध्ये आहे। आपल्या देशाचा इतिहास आहे, राज्याचा इतिहास आहे का संतांनी ज्या ज्या वेळेस पुढाकार घेतला, सुधारणा घेतली। मी तर वारंवार सांगत असतो का बाजूचा शहापूर तालुका जसा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आईच्या पोटात असताना पावन झालेला तालुका आहे, अनेक संतांनी मुरबाड शहापूर तालुका पावन झालेला आहे। आणि आज तर महाराजांनी साक्षात शंकराचार्य इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणलेले, त्यामुळे आज मुरबाड तालुकाही आपला पावन झालेला आहे, हा जिल्हा पावन झालेला आहे असं मी मानतो। आज आपण सर्व दृष्टीने जरी कोकण समृद्ध राहिलो तरी सुद्धा मी आजच नवीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं का बाबा मोठमोठ्या धरणांचं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, आम्हाला आमचा ग्रामीण भाग जर सदन करायचा असेल तर छोटी छोटी धरणं गाव पातळीवर घेऊन आम्हाला बारमाही पाण्याची व्यवस्था करून द्या, जेणेकरून आमचा शेतकरी शेतमजुरी सुखी होईल आणि त्याचबरोबर शहरवासियांना पाणी मुबलक प्रमाणात पिण्यासाठी मिळेल। आणि आज संतांच्या भूमीमध्ये आलेलो आहे। आजच मी पत्र लिहिले, मला वाटतं सर्व शंकराचार्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री सर्व कामं मंजूर करून देतील, जेणेकरून आपला हा कोकणचा विभाग ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण भाग हा पश्चिम महाराष्ट्रासारखा समृद्ध होईल। आणि आज जरी हरड साहेबांनी एकट्याने पुढाकार घेऊन आज संमेलन घेतलं, तर तेव्हा पुढच्या वर्षी किंवा यानंतर होणारं संमेलन हा दोन्ही जिल्हा सर्व सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये असं जागतिक संत संमेलन घडवतील असा मी हा विश्वास आज व्यक्त करतोय। हरड महाराज आणि तुमच्या या कार्याला सर्वांना नमस्कार करतो, वंदन करतो। पुन्हा एकदा आलेल्या सर्व जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करतो आणि थांबतो। जय जय महाराज। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।